तर मला पण लोक म्हणत होते, माझी जेव्हा अद्रक दिली मी तर लोक म्हणत होते 110 निघन 120 निघन, लय भारी आली. तर पण मला बी वाटलं, मी पण 125च धरली होती. पण जेव्हा अद्रक निघली तर मी पूर्ण टॅली मारली, ती 154 क्विंटल भरली. मला बी आश्चर्य वाटलं ना. मार्केटला 1500 रुपये भाव चालू होता. माझ्या आजूबाजूच्या अद्रकी त्यांनी 1500 रुपये घेतला होता. पण त्यांनी माझा खडा हातात घेतल्या ती 2 इंचाची कांडी दिसली त्यांना, अशा 5-5 इंचाच्या कांड्या होत्या वर. तर ती कांडी पाहून त्यांनी मला 200 रुपये वाढवून दिले. ते 1700 रुपये भाव मिळाला होता. त्यावेळेस लाखानं पैसे फक्त मला चालले होते गावात. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवार न्यूज 24 मध्ये. खडकाळ जमिनीवरती आणि तेही डोंगराच्या माळा रानावरती या ठिकाणी एकरी 150 क्विंटल अद्रकीचं उत्पादन काढलेलं आहे. तरुण मित्र आपल्यासोबत आहे. नुकतंच 12वीचं शिक्षण पूर्ण करून शेतीमध्ये या मित्रांना प्रवेश केलेला आहे. जाणून घेऊयात की एकरी इतकं विक्रमी उत्पादन तो नेमकी कसं घेतोय आणि यासोबतच अद्रकीमध्ये अनेक शेतकऱ्यांना तोटा देखील आला आहे. त्या शेतकऱ्यांसाठी ही खरं तर आनंदाची बाब आहे की एकरी 150 क्विंटलपर्यंत उत्पादन जात आहे. चला तर अधिक माहिती घेऊयात आपल्या मित्राकडून. मी दरेगाव पाडळीचा अर्जुन संजय आयवाड माझं नाव आहे. मुक्काम पोस्ट पाडळी, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर. किती दिवसापासून तू शेती करतोय आणि कसं शेतीकडे वळला? म्हणजे आम्ही लहानपणापासूनच मी शेती बघतो, कारण माझे वडील शेतकरी आहे. आणि मी 10वी-11वी पासून असं लक्ष घालतो शेतीत समजा. आणि 12वी झाली माझी. आता मी शेतीच करणार आहे. शेतीच करणार. अद्रकीचं उत्पादन आपण साधारण कधीपासून घेतो आणि काय व्यवस्थापन असतं? कारण एकरी 150 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज हे अनेक शेतकऱ्यांना एक आश्चर्याचा धक्का बसणार आहे. काय सांगल्यावर? आम्ही 8 ते 10 वर्षापासून अद्रक लावतो. परंतु आमचंही एवढं ॲव्हरेज येत नव्हतं. आम्ही लाखभर रुपये खर्च करीत होतो अद्रकीला एकरी. पण 80-90 जास्तीत जास्त 100 क्विंटल आमची पण अद्रक निघत होती. परंतु आम्ही असा संकल्प केला की बा यावर्षी जास्त खर्चच करायचा नाही, कारण अद्रकीला भाव कमी होता. मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या पाहुण्यातून आम्हाला सल्ला मिळाला का बा गणेश साळुंके त्यांचं औषध आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांचं बॉस आणि स्टंप हे औषध वापरलं. बाकी दुसरा वॉटर सोल्युबर कोणचंच खत सोडलं नाही, खर्च केला नाही. वॉटर सोल्युबरनं दुसरं काहीच सोडलं नाही, मायक्रोन्युट्रियमनी. तर मला याच्यातून त्या बॉस आणि स्टंप या औषधातून जवळपास 5 महिन्याला 4 दिवस बाकी होते माझे. मी अद्रक काढली, एकरी 154 क्विंटल अद्रक निघली माझी. मी पण चकित झालो. अच्छा. हां. आणि कधी लागवड केली होती अद्रकीची? काय पूर्व मशागत असते, काय सांग? आम्ही जून महिन्यात अद्रकीची लागवड केली होती. त्याच्या अगोदर आम्ही एप्रिल-मेमध्येच त्याचे बेड पाडले होते. शेणखत वगैरे ते टाकलं. शेणखत पण आम्ही जास्त टाकलं नाही, एकरी फक्त 2 ट्रिपा, ते डबल ढाच्याच्या 2 ट्रिपा टाकल्या आणि ते बेडवर पांगून काढून परत बेड पाडले. बेडचं मध्ये पाणी तुंबू दिलं नाही. अद्रक सड लागणं असं काही केलं नाही. मस्त त्याला साईडनं नाली मारून, आपल्या जमिनीत तसं पण पाणी तुंबत नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर अद्रक उगल्याच्या नंतर आधीच आम्ही नळ्या गिळ्या पांगल्या, पाण्याचं खंडन जाऊ दिलं नाही. आणि त्याच्यानंतर मग अद्रक उगली, त्याची मस्त मशागत केली, गवत उदेल नाही, काही नाही. अच्छा. आणि बेडमध्ये साधारण किती अंतर ठेवले? आम्ही स्टार्टिंगला जेव्हा बेड पाडतो तेव्हा त्याला फक्त 1 फुटाची पण हाईट देत नाही. अद्रक लावल्याच्या नंतर, अद्रक उगल्याच्या नंतर त्याच्या रेखीत माती लावतो आम्ही 100% उगल्याच्या नंतर. कारण त्या औषधाची खासियतच आहे का त्याची कांडी लांबती. आम्हाला साळुंके साहेबांनी सांगितलं होतं तेव्हा का बा त्याला माती लावा लागती. मग आम्ही भरपूर माती लावली त्याला. मग त्याच्या कांड्या लांबल्या जवळपास अर्धा फूट. बरं. लागवडीनंतर आता तुझ्या औषधांचा उल्लेख केला, बॉस आणि स्ट्रम्प. हे लागवडीनंतर कधी यूज करावा लागतो आणि याचा नेमकी तुला प्रत्यक्ष फायदा कसा झालेला आहे, काय सांगशील? आपलं अद्रक लागवडीच्या नंतर अद्रक उगाला कमीत कमी 25 दिवस 20 दिवस लागतच. अद्रक 25 दिवसाच्या नंतर उगली 100%. त्याच्या पहिले कोणी पण ह्युमिकच सोडतं तिला पांढऱ्या मुळ्याच्या वाढीसाठी. त्याच्यानंतर मग आम्ही ह्युमिक सोडल्याच्या नंतर 8 दिवसांनी आम्ही सुरुवात केली. पहिले ड्रिपनं सोडलं, त्याच्या दुसऱ्या रोजी फवारणी केलं. मग त्याच्यात आम्हाला थोडा रिझल्ट वाटायला लागला. मग आम्ही परत आणलं, परत सोडलं. तसं आम्ही 5 वेळेस केलं त्या औषधाचं. तर मला पण लोक म्हणत होते, माझी जेव्हा अद्रक दिली मी तर लोक म्हणत होते 110 निघन 120 निघन, लय भारी आली. तर पण मला बी वाटलं, मी पण 125च धरली होती. पण जेव्हा अद्रक निघली तर मी पूर्ण टॅली मारली, ती 154 क्विंटल भरली. मला बी आश्चर्य वाटलं ना की इतकं आपण तर खर्च केला नाही. दरवर्षी 1-1 लाख रुपये खर्च करीत होतो. यंदा साधारणतः 10-15 हजार रुपयात आपली इतकी अद्रक कशी निघली बा? अच्छा. म्हणजे रासायनिक खताचा होणारा जो काही खर्च होता तो देखील कमी झालाय. आणि यासोबतच तू जसं सांगितलं की एक आश्चर्य होतं, तर या अद्रकीला मार्केटमध्ये भाव काय मिळेल, काय सांग? माझी अद्रक त्या वर्षी 2 वर्ष झाले तेव्हा बॉस आणि स्टंपची आमच्या गावातले आलिम सेट होते. मार्केटला 1500 रुपये भाव चालू होता. माझ्या आजूबाजूच्या अद्रकी त्यांनी 1500 रुपये घेतला होता. पण त्यांनी माझा खडा हातात घेतल्या ती 2 इंचाची कांडी दिसली त्यांना, अशा 5-5 इंचाच्या कांड्या होत्या वर. तर ती कांडी पाहून त्यांनी मला 200 रुपये वाढवून दिले. ते 1700 रुपये भाव मिळाला होता.
त्यावेळेस लाखानं पैसे फक्त मला चालले होते गावात. गावामध्ये. हां. आणि त्या आधीचा नेमकी काय अनुभव होता तुझा? त्याच्या अगोदर मग आम्ही अशीच लोकांवाने अद्रक लावत होतो, भेसळ डोस टाकीत होतो, भलते वॉटर सोलूबर गोण्याच्या गोण्या सोड, पण मग रिझल्ट नव्हता येत एवढा. एकरी 100च्या आतच. एकरी 100च्या. 100च्या आत. आणि आता नियोजन नेमकी कसं असतं? जसं सांगितलं की 4 महिन्यामध्ये हे ॲव्हरेज आपल्याला मिळतंय, तर एकूणच 4 महिन्यामध्ये या औषधाचं कसं नियोजन केलं जातं? किती मात्रामध्ये डोस दिला जातो? आम्ही पहिले ड्रिपनं सोडायचं आहे ते तर 1 लिटर सोडावं लागतं. त्याच्यानंतर जे फवारणीचं आहे ते आम्ही पहिले 120 ml ची फवारणी मारली, त्याच्यानंतर 30 ml वाढत गेलो. मला त्यांनी 140 mlच मारायला सांगितली दुसरी, पण मी 150 मारली. अच्छा. हां, म्हणजे मी 10 ml त्यांच्या पुढं चाललो, त्याच्यामुळं पण मला चांगला रिझल्ट आला. मग मी नंतर त्यांना शेवट म्हणलो मी 10 ml शिल्लक मारला असं तसं, तर त्याचा फायदा मला झाला होता. अच्छा. हां. आपले काही जे शेतकरी मित्र आहेत सध्या हा व्हिडिओ बघतायत, त्यांना काय संदेश देशील की अद्रक लागवड करताना काय काळजी घ्यायला हवी आणि त्यावरचा खर्च कसा कमी करता येईल याबद्दल काय सांग? मी पण याजानं पैसे काढून दुकानदाराकडून खतं आणलेली, कारण मी पण एक शेतकरीची, आणि शेतकऱ्याची या दिवसात कायम परिस्थिती वाईट येत राहते, कारण की त्याला खतं भरावं लागतं, बी भरण सगळा खर्च. शेतकरी या दिवसात परेशान राहतो. पण मी तर शेतकऱ्याला सांगणार, आपण जाहिरातीसाठी बोलत नाही आहे, फक्त शेतकऱ्यांना एक संदेश देतोय का बा जास्त खर्च करू नका. आणि मी नाही म्हणत का बॉस स्टप तुम्ही सोडा, मी सोडलं मला रिझल्ट आला बस. बरोबर. हां, आणि शेतकऱ्याने पण खर्च कमी करा अशी माझी इच्छा आहे. नक्कीच. धन्यवाद दादा. तर मित्रांनो, अद्रकीमध्ये अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागलं आहे. ते लागवड केली, त्यावरती लाखो रुपयांचा खर्च केला आणि ॲव्हरेज बघायला गेलं तर 70-80 क्विंटलच्या आतमध्ये, आणि त्यामध्येही मार्केटमध्ये भाव पडतात. अशा वेळी जो काही भाव त्यांना हवा असतो तो देखील मिळत नाही. मात्र या औषधांच्या वापरामुळे या ठिकाणी यांना हा भाव मिळालेला आहे आणि ॲव्हरेज देखील वाढलेला आहे. सोबतच जो काही खर्च होत होता की लाख रुपयापर्यंत, तो आता 15,000वरती आला. एकूणच शेतकऱ्याला हे आर्थिक गणित जे आहे हे फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आवडलाच असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.